हॅलो गाईज, गुड मॉर्निंग सर्वांना. चला, स्वागत आहे सर्वांचं सोनाली ब्लॉग चॅनल मध्ये. चला, आज जाणार आहे आम्ही थोडंसं बाहेर फिरायला. चला म्हटलं तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करावं. तर आम्ही जाणार आहे दोघे आणि ते पण जाणार आहे बाईक वरती. तर चला, तर मग आता जो आहे तर आम्ही आता लगेच निघणार आहे. तुम्हाला दाखवते मी आता कोणती बाईक घेऊन जाणार आहे. तर तुम्ही ते बघू शकता. हे बघा, ही जी आहे रॉनिन. ही आपली ज्या अगोदर जो व्हिडिओ बनवला होता मी रॉनिनचा, ती आहे. त्यानंतर हे इथे आहेत, हेल्मेट वगैरे घालून तयार झालेले आहे. आता आम्ही निघत आहोत आता हायवेने. आता बघू कुठे जायचं आहे अजून. चला, तर आता आम्ही आता निघत आहे. बघू आता कुठे जायचं आहे, काही ठरलेलं नाही, पण समोर गेल्यावर समजणारच आहे तुम्हाला पण. तुम्ही इथे बघू शकता. आता छान इथे वातावरण एकदम मस्त पैकी, पाऊस पण येत आहे. खूपच सुंदर असा बारीक पाऊस चालू आहे. आता आम्ही लागलो आहे हायवेला. कोणता हायवे? धुळे सोलापूर हायवे. आता हा आहे धुळे सोलापूर हायवे. चला, आता आम्ही हायवेने जात आहे. तुम्ही ते बघू शकता किती सुंदर झालेलं आहे. एकदम छान पाऊस चालू आहे, एकदम बारीक बारीक, जास्त पण नाही, पण बघू आता. हा, चला, इथे आम्ही समोर आलो आहे. आम्हाला एक डोंगरही लागलेला आहे, तुम्ही ते बघू शकता. छान त्या पावसाचा खूप छान त्या डोंगरावर जो आहे तर पाऊस पडत आहे. तुम्ही ते बघू शकता किती छान असं मस्तपैकी निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे. चला, तर आता आपण तिथे जाणारच आहोत. दाखवणार आहे गेल्यानंतर. चला, जो आहे आम्ही बरेच दूर आलेलो आहे. आता दिशा बाईकवर फिरण्याची मजा आहे ती वेगळीच आहे. ते पाहिजे तसं आनंद घेता येत नाही, फक्त आपल्याला बघावं लागतं. आणि बाईक मध्ये आहे तर सगळीकडे परिसर पण दिसत आहे. आणि असे सुंदर गार हवा पण लागत आहे. तुम्ही ते बघू शकता किती छान वाटत आहे. असं पाऊस येत आहे पण आम्ही छत्री आणि रेनकोट पण सोय केलेली आहे. पण अजून काही गरज पडली नाही त्याची, म्हणून अजून काही घातलेलं नाहीये. तुम्ही ते बघू शकता किती छान आहे. जे हायवे आहे धुळे सोलापूरला, तिथे रस्त्यावर पण खूप छान असे झाडे आहेत. हे बघू शकता तुम्ही. फुलाचे आहेत, गुलाबाचे आहेत वाटतं काही, आणि काही दुसऱ्याच कलरचे आहेत. खूप सुंदर. आणि खूपच मोठ्या मोठ्या गाड्या पण जात आहेत. तुम्ही ते बघू शकता, कारण हा हायवे आहे त्यामुळे. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर वाटत आहे. इकडे बघा, पूर्ण संभाजीनगर तिथून दिसत आहे. एकदम बारीक बारीक आणि छोटे छोटे घर दिसत आहे. बाहेरचं गाव आहे का? कांचनवाडी. कांचनवाडी संभाजीनगर मध्ये नाही का मग? हे बघा, खूपच भारी वाटत आहे आता. आपण म्हणतो ना, थांबते का? चला, आता आपण आलो आहे. आपलं जे आहे काय माहिती तिथे सगळं आहे, मला नाही सांगता ना का जाणार आहे. चला, आता आम्ही बरेच समोर आलेला आहे. तुम्ही बघू शकता इथं जे आहे काय, इथं काहीतरी बनलेलं आहे, मला नाही सांगता येणार ते काय. तर बघा,
इथे बघा तुम्ही, इथे पाहू शकता, इथे नारळाचे झाड पण आहे. असं वाटतं आहे की आता कोकणाच्या साईडला आपण फिरत आहे. नाही, चला तुम्ही बघू शकता. आता खूपच छान आता आलो आहे आपण जवळजवळ. खूपच सुंदर परिसर झाला आहे इथं. झाडं तुम्ही बघू शकता. आणि इथं कुणाची शेती तरी आहे. काय लावलंय काय माहिती शेतीमध्ये? ऊस आहे का? मला काही शेताची कल्पना नाहीये, म्हणजे माहीतच नाही त्याच्यामुळं. ऊस आहे आणि बरेच झाड आहे, ते शेतकऱ्याचे आहेत वाटतं. हे बा, इथं नारळाचं पण झाड आहे. हो, हा, ऊसाला पाणी दिलेलं आहे. चला मी बोलत आहे. डोंगर, हा, आता मी तुम्हाला इकडनं दाखवते. इकडून तुम्ही इथे बघू शकता. आता मी जवळ गेलो. इथे नारळाची झाडं तर बघा तुम्ही किती आहे. नारळ जास्त येतात. बापरे, खूपच सुंदर आहे बा. इथे मी फुलं आहे. तिकडे रोडवर फुलंच आहेत. हे बघा तुम्ही, ते बघू शकता किती उंच उंच आहे. ते नारळाची झाडं आहेत. मोठा हायवे आहे, त्यामुळे गाड्या पण तुम्ही जर पाहशाल, ट्रॅफिक जास्त मोठ्या गाड्यांचीच आहे. कुठे जातात हो या गाड्या? कुठे जातात? नाही, पण गाड्या कशाच्या आहेत? काही माल तरी भरून चाललाय त्या गाड्या. हे बघा नारळाचे झाड. तुम्हाला बोलले होते मी मागच. हे बा, किती बघू शकता तुम्ही, इथे किती छान नारळाचे झाड आहे. यंदा नारळ तर भरपूरच आलेले. नारळाची काही कमी नाहीये. आला आता इकडे डोंगर. मस्त हिरवागार वातावरण झालेलं आहे. पावसाचे चालू आहे, एकदम बारीक भरपूर पाऊस चालू आहे. इकडे येतात तुम्ही बघू शकता. आता या साईडनी जे आहे ते घरं पण भरपूर आहे. ते बघा, हे गाव आहे. बरंच दूर आलो आहे आम्ही. ते गाव आहे, तुम्ही ते बघू शकता. हायवेच्या बाजूलाच हे बसलेले आहेत हे लोक, यांचं गाव. इकडे खाली पण एक रोड जात आहे, संभाजीनगरला जात आहे. आपण जाताना तिकडून जाणार आहे का मग? आता आम्ही जाताना त्याच रोडने जाऊ. हे बघा, बापरे, खूपच सुंदर आहे. बघा हे वातावरण. आता ही जवळ गेलं की छान दिसतं ना मग. वाव, मस्त वाटायला बघा. आता आलो आहे आम्ही डोंगराच्या जवळ. जशामुळे डोंगर खूप छान दिसत आहे इथून. हे बघा, इथे बघू शकतो. बघा, इकडे साईडला पण झाड आहे, इकडे पण डोंगर आहे. आणि या साईडला तर बघा तुम्ही, सारखी फक्त झाड दिसत आहे. चला आता समोर जाऊया. इकडे तुम्ही बघू शकता. आता इथं हे बाबा आहेत. हे बघा कशा गाई चारत आहे. शेतकऱ्याच्या गाई आहे इथे. काय झालं, फोन आला का? आता हे जे आहे सोलापूर फक्त 313 किलोमीटर राहिलेलं आहे. इकडे यांचा पण व्हिडिओ काढण्याची तयारी आहे. मी व्हिडिओ काढत आहे, तुम्ही फक्त गाडी चालवा. मी काढत आहे व्हिडिओ. आलो आहे आम्ही डोंगराच्या जवळ एकदम. हे बघा, इथे बघू शकता तुम्ही, हा डोंगर किती छान आहे आणि खूपच उंच आहे. पाऊसही खूप सुंदर पडत आहे इथे. हा रस्ता तर फार घाटासारखा दिसत आहे.
आता आम्ही आलो आहे समोर. मला जे आहे ते डोंगर दाखवलेला आहे मी आणि तिथं पाऊसही बघितला आहे. चला आता इथं खूपच पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आम्ही घातले आहे आता रेनकोट आणि आता आहे आता समोर बघू आता कुठं थांबता येईल तर. बरं झालं आम्ही रेनकोट घेतलेलं होतं. मग आता ते आम्हाला इथे कामे आले. तुम्ही बघू शकता किती पाऊस येऊ लागला. यांच्याकडचं अगोदर होतं पण मी आता येते तर रस्त्याने घेतला. म्हटलं चला आता रेनकोट घातला आता टेन्शन नाही. बॅग पण आहे जवळ. हवा पण खूप सुटली आहे आता आणि पाऊसही खूप येऊ लागला. आता कुठे थांबणार आपण? कुठे थांबणार? हा जो आहे हा संभाजीनगर सगळ्यात उंच डोंगर आहे. बोला तुम्ही आता. त्यांना अगोदरपासून जो आपण व्हिडिओ केलेला आहे हा सर्वात उंच डोंगर आहे आणि हायवे पण खूप मोठा आहे. हे बघा सगळ्यात उंच डोंगर. पाण्याची टाकी ते बघू शकता तुम्ही किती मोठी आहे तर. किती कशाची होई? कोणत्या गावची? कोणत्या गावची पाण्याची टाकी? गाव कोणतं आहे सांगता येत नाही. मग पहा ना किती मोठी टाकी आहे पाण्याची. इकडे बरंचसं गाव दिसत आहे. हे बघा आता माहिती नाही हा रस्ता कुठे जात आहे. आपण पण चाललो आहे आपण विचारून. इथे सोलापूर सातारा तांडा हे लिहिलेलं आहे. होय कुठे चाललोय आपण? हा रस्ता कुठे जातोय? हा हा पाऊस पण आता खूप वाढलेला आहे.